आज 29 जुलै 2024 या दिवशी आम्ही मौजे वालवड तालुका बार्शी या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ आणि दलित वस्तीतील लोक संपूर्ण गावासाठी स्मशानभूमी मिळावी, एक गाव एक स्मशानभूमी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलो आहोत. खरं तर हा लढा आमचा 2008 पासून चालू आहे. 2020 मध्ये पण याच मुख्य मागणीसाठी आणि इतर मागण्यासाठी आम्ही याच ठिकाणी बार्शी तहसील कार्यालयासमोर 5 दिवस आमरण उपोषण केलं होतं. त्याही वेळेस प्रशासनाने आमची दिशाभूल एक प्रकारे फसवणूकच केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी 2021ला माझ्या मित्राची मिसेस मयत झाली. तिच्या अंत्यविधीसाठी गावात जागा मिळाली नसल्यामुळे तिला तहसीलच्या समोर आणण्यात आलं आणि मग सर्व प्रशासनाने गावात येऊन आम्हाला जागा दिली. 2021 पासून ते 2024 आज मितीपर्यंत जागा असून सुद्धा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तहसीलदार साहेब सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आमच्या या मागणीकडे, अति संवेदनशील अशा मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. परत तोच विषय घेऊन आज आम्ही बसलोय. प्रशासनाकडून आमचं उपोषण सोडण्यासाठी लेखी आश्वासन आम्हाला मिळावं अशी आमची त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी आहे. आम्ही वाट बघतोय की ते आम्हाला एक ठाम आणि ठोस अशी एक लेखी आश्वासन देणार आहेत का. याशिवाय आम्ही ही जागा सोडणार नाहीत. कारण हा विषय विशिष्ट समाजाचा नसून संपूर्ण गावातील अनेक समाजाचा हा विषय आहे. कारण वालवड गावाला गाव पुनर्वसनापासून ते आज मितीपर्यंत कसल्याही प्रकारचं अंत्यविधी करण्यासाठी पक्क्या प्रकारचं असं काही शेड नाही. माझी प्रशासनाला या माध्यमातून एवढी कळकळीची विनंती आहे की साहेब, जिवंत असतानाही आमची हेळसांड होते, किमान मृत्यूच्या वेळेस तरी, अंत्यविधीच्या वेळेस तरी आमची हेळसांड करू नका, आमच्या भावनेसोबत खेळू नका. तुम्ही आपली प्रशासकीय जबाबदारी ओळखून आम्हाला एक ठोस लेखी आश्वासन द्या, त्याशिवाय आम्ही परत गावाकडे जाणार नाही. नमस्कार, मी संविधान संवादक प्रमिला झोंबाडे. तर इथं बसायचं एकच कारण आहे, स्मशानभूमी. एक गाव एक स्मशानभूमी. आता हे बांधव बसलेले आहेत आमचे वालवड या गावचे, आणि मीही त्या गावची एक मुलगी आहे, त्याच्यामुळं मी इथं बसलेले आहे. तर स्मशानभूमी, एक गाव एक स्मशानभूमी. तर गावात स्मशानभूमी नाही, त्याच्यामुळं जे काही माझी आजी वारली होती 2020 साली, तर तेव्हाही तोच प्रश्न निर्माण झाला, स्मशानभूमी नाही म्हणून. की सगळ्या वडिलांनी, माझ्या चुलत्यांनी सगळ्या गावातल्या व्यक्तींना ज्यांना शेती आहे त्यांना विचारलं की आमचा अंत्यविधी कुठं करायचा आहे. दुःख राहिलं हो बाजूला, पण आमच्या डोळ्यात पाणी न आणता आम्हाला त्याची विल्हेवाट कशी लावावी ह्याचा प्रश्न पडतोय. परत 2021ला माझी भाऊजाई ब्रेन ट्यूमरनं गेली. त्याही वेळेस तो प्रश्न निर्माण झाला. त्याही वेळेस आमच्या वडिलांना गावात विचारायला जावं लागलं आणि स्पष्ट गावातले जे शेतकरी आहेत त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं, स्मशानभूमीला इथं जागा नाही आणि तुमचं अंत्यविधी करायलाही जागा नाही. मग आम्ही जायचं कुठं ही प्रश्न निर्माण झाला आणि आमचं दुःख तिथंच विसरून आम्ही डेड बॉडी, आम्हाला जागा नाही म्हणल्यावर हे अंत्यविधी करायचा कुठं. त्याच्यामुळं तहसील ऑफिस जवळ 2021 साली माझी भाऊजाई मी स्वतः घेऊन इथं तहसील ऑफिस समोर आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून 6 वाजता अंत्यविधी, सगळ्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांनी मिळून तिथं जाऊन गावात जागा दिली आणि ती जागा आत्ता मितीपर्यंत ते जागा तशीच ओपन आहे. आज गुडघ्या इतकालं, छाती इतकालं गवत आहे तिथं. आणि त्या ठिकाणी आता आम्ही ह्याच्यासाठी बसलोय की 3 वर्ष झालं तेच प्रश्न, स्मशानभूमीचा साधा. समान वागणूक आहे कुठं इथं सांगा तुम्ही? समान वागणूक कुठं देतात हे? तुम्ही ही प्रशासन अधिकारी माणसंच आहेत आणि आम्ही ही माणसंच आहेत. म्हणून आता आज सकाळपासून 10 वाजल्यापासून इथं आम्ही स्मशानभूमीच फक्त, सार्वजनिक विषय आहे तो, स्मशानभूमीच फक्त द्या आम्हाला आणि जागेच्या ठिकाणी शेड तरी बांधून द्या, त्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. आणि आता त्यांनी आतापर्यंत दिशाभूलच करायचा प्रयत्न केलेला आहे आणि येड्यात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला. तर आता सुद्धा सकाळपासून ह्यांचं
चाललेलं आहे की हे लिहून देतो ते लिहून देतो, पण ज्यांनी ती पत्र लिहून दिले ते जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलेलं त्या पत्रामध्ये दलित हा शब्द वापरलेला आहे. दलित हा शब्द का वापरला? आम्ही म्हणत नाही आमच्यासाठी दलितासाठी स्मशानभूमी द्या आम्हाला, असं आमचं म्हणणं नाही. सगळ्यांसाठीच आहे. ते गाव एक स्मशानभूमी ही आमची मागणी आहे आणि त्यामध्ये उल्लेख केलाय दलित हा शब्द. ही दलित हा शब्द कितपत योग्य वाटतंय तुम्हीच सांगा. हे आम्ही आमच्या स्वतःसाठी दलितासाठी स्मशानभूमी आम्ही मुळीच मागत नाही. आता जवळजवळ 7 लोक 2021 माझी भाऊजाई गेल्यापासून त्या ठिकाणी त्या जागेवर 7 लोकांचा अंत्यविधी केलाय. त्या ठिकाणी